छत्रपती शिवाजी रस्त्यावरील खड्ड्यात पडून दुचाकीस्वार गंभीर जखमीला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले। रस्त्याच्या पूर्णत्वासाठी मिरज सुधार समिती पुन्हा आंदोलन उभारणार। मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे शुक्ल काष्ट संपता संपेना अशी गत झाली आहे। सोमवारी रात्री कच्ची हॉल जवळील रस्त्यावरील खड्ड्यात पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। असे अपघात दररोज घडत असतानाही याचे कोणतेही गांभीर्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन तसेच खासदार आमदारांना नसल्याची संतप्त टीका रस्त्याच्या पूर्णत्वासाठी पुन्हा नव्याने आंदोलन करण्याचा इशारा मिरज सुधार समितीने दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे होण्यासाठी कामात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शहरी बस स्थानक, महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवणे, 22 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी खासगी मिळकतधारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे, रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्यामधील दुभाजक आदी कामे तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे। मात्र गेल्या 3 वर्षापासून रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे। रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डे झाल्याने खड्ड्यात पडून अपघातांची मालिका पुन्हा सुरू झाली आहे। सोमवारी रात्री कच्ची हॉल जवळील रस्त्यावरील खड्ड्यात पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। असे अपघात दररोज घडत असतानाही याचे कोणतेही गांभीर्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासनाबरोबरच खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे यांना नसल्याची संतप्त टीका मिरज सुधार समितीने केली आहे। मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्याला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे आणि हा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे 22 मीटर होण्यासाठी मिरज सुधार समिती अखंडितपणे पाठपुरावा सुरू आहे। आम्ही 2 वेळा आंदोलन केले, या ठिकाणी उपोषण केलं, तरी सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, खासदार असतील किंवा आमदार असतील, त्यांना काहीही या रस्त्याचे देणेघेणे असे दिसते। आज संध्याकाळी या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाजवळ सरमुख हाटेजवळ जो खड्डा पडलेला आहे, या खड्ड्यामध्ये एक दुचाकीस्वार पडून अतिशय गंभीरपणे जखमी झालेला आहे। अशी ही परिस्थिती वारंवार मिरज शहरातील या रस्त्यावर घडत असताना सुद्धा याचं कोणतेही सोयी सुद्धा किंवा त्याचं गांभीर्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नाही आहे किंवा जिल्हा प्रशासनाला नाही आहे। त्याचबरोबर या रस्त्यात जबाबदार असणाऱ्या खासदार आमदारांना सुद्धा नाही आहे। तर मी या अगोदर सगळ्यांचा मी निषेध करतो। हा रस्ता परत एकदा नव्यानं होण्यासाठी आता मिरज सुधार समितीला परत नव्याने आंदोलन करावं लागणार आहे काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या पूर्णत्वासाठी पुन्हा नव्याने आंदोलन करण्याचा इशारा मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी दिला आहे। यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह आसिफ निपाणीकर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, अभिजित दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते।